पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर कसे आहात सगळे? तर आखाड चालू आहे, तर इकडे पद्धत असते की आखाडात एक तरी वेळ तिखट आणि गोड पुऱ्या करायच्या आणि तळायचं। सो म्हटलं चला आज करूया। आणि कशा करते ते मी गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन टाकते, जास्त टाकत नाही, ती छान लागते। आणि आता याच्यामध्ये कस्तुरी मेथी सुद्धा टाकते, म्हणजे खूप छान लागते चवीला पण मस्त अशी टाक। मीठ सुद्धा टाकते। त्याच्यामध्ये मी कोथिंबीर पण अशी टाकते भरपूर सगळी मस्त। मस्त ओवा टाकलाय, जो की मी सकाळी सोलून ठेवलेला होता। जायचंय बरं का मला नाहीला दुकानातला, आणि ते म्हणले की लवकर करण्याच्या नावात बघा माझं किती मोठं नुकसान झालं। काय झालं, लाईट आली, माझं लक्षच नाही, मी बटन ऑन करून ठेवली, तिथून बटन फक्त ऑन केली, इथली बटन ऑनच होती, बंद नाही केली। सो ही डील आहे माझं, हे जे दिसते का झाकण ते असं डील आहे, लावलं डायरेक्ट सगळीकडे उडालं जिरं सगळी खाली वगैरे, सगळीकडे जिरं जिरं झाले। म्हणजे लवकर होणारं काम त्याला किती उशीर लागतो बघा, सगळीकडे जिरं उडालेलं आहे। आता ही उचलायला किती वेळ जाणार माहित नाही मला। भयंकर काम वाढलं मग छान मिक्स करून घेते ना। काढून ठेवते, तुम्हाला दोन दिसते का? ठीक आहे, हवं तसं थोडं पटमध्ये तुम्ही
माझं हे पिट्टी म्हणून ठेवलं मी. आता तिचं टिंबत आहे. तिचं टिंबलं की खूप बेकार कंबर दुखत आहे माझी. काय सांगू तुम्हाला. काल थोडंसं दुकानात राडा साफ केला आणि सी सेक्शनमुळे खरंच खूप त्रास होतो. बेकार कंबर म्हणजे उभं राहू वाटत नाही मला. असं वाटेल की राहिलं की राहून जाईन. आता या आठवड्यात संपतच आहे आखड म्हणून म्हटलं चला आज करून टाकावं म्हणजे होऊन जातं. मागच्या वर्षी मला वाटतं मी गोड नव्हते केले कारण खाणारं कोणीच नव्हतं. तिखट पुऱ्याच्या वेळेस हे अगदी कुठेतरी गेलेली होती. मी आणि बस आजच असंच होतं कोणीच खाल्लं आणि अगदी तिखट पुरी आता जेवढ्या केली त्याच्यापेक्षा मला वाटते 1-1.5 वाटीच्या कमीच केल्या होत्या. त्यांना पण शुगर तर मी सोडलं तर आमच्या घरात म्हणजे मी आणि श्रीशा सगळ्यांना शुगर. ते आणायला गेले तरी तो म्हटलं आवडून घ्यावं. घर सकाळी एकदा घर झाडलंय बरं का पण आता हे पुन्हा झाडं झालं माझ्याच्याने. तर अशा प्रकारे मस्त कट्टा पूर्ण आवरून घेतला आणि आता मस्त पुऱ्या करत तयारी केली. फक्त सगळं झालंय पुसपास. आता झाडू पोछा राहू देते. झाडू मारलाय ऑलरेडी एकदा. मी केले आपण मला अजिबात खायची इच्छा नाही होत्या कारण मला बरंच नाही वाटतं. म्हणून आताच वाटतं थोडा वेळ आराम करावा आणि मग नंतर पुन्हा कामाला लावायचं. तर झाडून टाकते. पोछा पण नंतर मारते. तर अशा प्रकारे काल काय मी जास्त शूट घेतलेलं नाही पण आता आले मी. सो हे बघा हे सगळं असा राडा होता आणि आहे. सो हा क्लीन करायचा आहे मला. हे सगळं जे खाली पडलेलं दिसतंय का हे सगळं उचलायचं. जसं आता मी काल इकडलं शूट घेतलं नाही. काल मला जे सांगितलं का मी तुम्हाला 1 वाजतापासून मला वाटतंय किती वाजले तर 7:30 वाजले. हे सगळं असं क्लीन करायला व्यवस्थित ठेवायला म्हणजे जिथल्या तिथे असं छानपैकी. आणि असं मला सिस्टमॅटिक खूप आवडतं. म्हणजे ना कुठली गोष्ट अशी जिथल्या तिथं असली की व्यवस्थित शोधायला पण हे होते. आणि स्टेशनरी दुकान ज्यांच्याकडे असेल त्यांना तर माहितीच आहे की खूप छोट्या छोट्या गोष्टी सांभाळून ठेवावं लागतात आणि सगळं व्यवस्थित पाहिजे. सो मग आता ते मला करायचं आहे. हे बघा भरपूर सगळं असा माल पडलेला आहे जो की मला असं व्यवस्थित सगळं ठेवायचं आहे. बघू आता ठेवणं होते की नाही आज कारण मला बरं पण नाही वाटत आहे. पण आहे माझ्या हाताखाली एक जण त्यांच्या हाताने मी व्यवस्थित ठेवते असं माझं चाललेलं आहे.
तर बघू. हे सगळं जे दिसतंय का तुम्हाला राड आहे बघा. काहीच म्हणजे जागा भरपूर आहे पण व्यवस्थित ठेवलेलं नाही आहे. म्हणून आता मला ठेवायचं आहे तर मी ठेवते. हा माझा अवतार आणि श्रीशा अजून पण जागी आहे. आणि तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर 1 मिनिट तू लावलीस. सिस्टमॅटिक लावले सगळं जिथल्या तिथे मस्त असं. आणि आता वाजलेत. अगं श्रीशा पडशील बाळा, पडशील. आणि हे कालचं प्रकारे मस्त दोन्ही इकडलं दुकान लावलं गेलेलं आहे बघा. खूप राडा होता, आता पूर्ण कमी करून टाकला मी. सगळा माल विशेष म्हणजे जागच्या जागी लावलेला आहे. आणि आता छान माझं दुकान दिसतंय. तर मी आत्ता आंघोळ केली आणि सगळे झोपलेले आहे. सो मी खूप कमी आवाजात बोलत आहे. आणि रात्रीचे वाजले 12:30. छान फ्रेश वगैरे झाली कारण दुकानात खूप राडा होता आणि मला झोप येणार नव्हती. म्हटलं चल पटकन आंघोळ करून छान स्किन केअर केलं. केसांना तेल वगैरे लावलेलं आहे. आणि उद्या भेटू. आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा. गुड नाईट. श्रीशा पण जागीच आहे आणि तर झोपते. सो उद्या भेटू आपण. सो ब्लॉग नक्की बघा आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.